तर हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। थंबनेल आणि व्हिडिओ सुरुवात बघून तुम्हाला वाटतच असेल की काय बनवणार आहे। तर आज आपण बनवणार आहे गोबी मंचुरियन। तर कोबी मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी कोबी छान खिसून घ्यायची आहे आणि जसे स्ट्रीटवरती जे मिळतात कोबी मंचुरियन त्या पद्धतीनेच आपण बनवणार आहेत आणि यासाठी जास्त पदार्थ लागत नाही। आपल्याला छानपैकी कोबी अशी किसून घ्यायची आहे आणि त्याचं पाणी म्हणजे छान प्रेस करून त्याचं पाणी काढून घ्यायचं। त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करू शकता कुरकुरीत येण्यासाठी। तर मी इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही आणि त्यामध्ये तुम्ही तिखट, म्हणजे यासाठी खूप जास्त पदार्थ आपल्याला टाकायचे नाही आहेत आणि फक्त तिखट आणि अद्रक आणि लसूण हे बारीक कट करून टाकायचे आहे। तर एवढंच। आता बघा यामध्ये मी कुठलंही पाणी टाकत नाही आहे, कारण ऑलरेडीच कोबीला खूप पाणी सुटतं आणि जेव्हा आपण तिला किसून घेतली होती तेव्हासुद्धा मी त्यातलं पाणी काढून घेतलं होतं, तरीसुद्धा आपल्याला पाणी घालायची गरज नाही। इतकी बिना पाणी ॲड करता तुम्हाला हा असं छान पद्धतीने बघा असं भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये थोडे पत्ते राहिले तरी छान वाटतं, म्हणजे नुसते किसली किंवा थोडे पत्ते जरी राहिले ना कोबीचे तरी छान लागतात। आणि या पद्धतीने लगेच तुम्हाला असे बॉल्स बनवून घ्यायचे आहे। जर तुम्ही थोडा वेळही हे मिश्रण ठेवला, हा डो ठेवला, तर याला पाणी सुटेल आणि तो एकदम पातळ होईल। त्यामुळे जेव्हा तुम्ही भिजवाल तेव्हा लगेचच तुम्हाला यांना तळून घ्यायचे आहेत। आणि बघा छान तेल ना छान गरम होऊ द्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। मीडियम फ्लेमवरती कारण हे मधून सुद्धा छान झाले पाहिजे। जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त हाय केली तर ते वरच्यावरती ब्राऊन होतील, जळतील आणि मध्ये जसंच्या तसं कच्चं राहील। त्यामुळे हे मध्ये पण छान आपले झाले पाहिजे। त्यासाठी मीडियम किंवा लो फ्लेमवरती आपल्याला या तळून झाल्यानंतर त्यांना छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आपल्या मंचुरियनचा कलर छान असा ब्राउनिश होत आहे। आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे की सगळे जे काय बॉल्स आहेत, जे काय मंचुरियनचे जे बॉल्स आहेत ते आधी सगळे तळून घ्यायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे त्याला पाणी सुटेल आणि नंतर अजिबात ते तयार होणार नाहीत। तर त्यामुळे आपल्याला सुरुवातीला हे छान म्हणजे जसं तुम्ही भिजवाल ना तसं लगेचच तुम्हाला हे तळून घ्यायचे आहेत। हे तळून साईडला ठेवायचे आहे आणि हे बघा मी याचं हे कॉर्नफ्लॉवर आहे त्याचं थोडं पाणी आपल्याला जेव्हा आपण म्हणजे सॉस बनवतो त्यामध्ये थोडं टाकण्यासाठी हे उपयोगी येतं। तर बघा इथे आपले सगळे मंचुरियन बॉल्स हे तळून झालेले आहेत आणि आज ना मी तुम्हाला अगदी कमी प्राईजमध्ये जो सॉस मिळतो तो तुम्हाला दाखवणार आहे। तर चिली सॉस, सोया सॉस हे सगळं आणण्याची तुम्हाला गरज नाही। तर हा सॉस मिळतो मंचुरियनचा मसाला, म्हणजे मंचुरियन सॉस अशी एक पॅकेट मिळतं फक्त 10 रुपयाला, ब्रँडेड आहे आणि ते तुम्हाला फक्त यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते तुम्हाला फोडणीमध्ये टाकायचं आहे। तुम्हाला कुठूनही वरतून तुम्हाला चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस काहीही ॲड करायची गरज नाही आणि अगदी कमी प्राईस म्हणजे फक्त 10 रुपयामध्ये ते पॅकेट मिळतं। आता आपल्याला ज्या काय भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहे, स्प्रिंग अनियन, त्यानंतर शिमला मिरची झाली, मिरची ही चॉईसनुसार, जर छोट्या मुलांसाठी करत असाल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण जेव्हा आपण भिजवलेलं असतं म्हणजे जे काही बॉल्स बनवले असतं त्यामध्ये आपण थोडं तिखट टाकतो। सॉरी, थोडा कॅमेरा हल्ला त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी, माफ करा। तर बघा आपल्याला असे या पद्धतीने ते छान होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर जो मसाला आपल्याला मिळतो व्हेज मंचुरियन मसाला म्हणून तुम्ही कुठेही मागा, कुठल्याही शॉपवरती, किराणा दुकानामध्ये हे अवेलेबल आहे आणि तो तुम्ही यामध्ये ॲड करा। कलर तुम्ही बघू शकता, कलर हा ब्राऊन दिसत नाही, परंतु जसा तो होतो म्हणजे जसा तो शिजतो थोडासा, जशी त्याला उकळी येते तसा त्याचा कलर हा चेंज होतो। यामध्ये तुम्ही स्प्रिंग ऑनियनसुद्धा ॲड करू शकतात। यामध्ये मी घातलं, ऑप्शनला आहे, कॉर्नफ्लॉवर जे काय पाणी बनवलं होतं ते मी टाकायची गरज नाही। फक्त तुम्ही हा मसाला आणा, त्यात पाणी घाला आणि तो मसाला तुम्ही जे काय आपण शिमला मिरची ओनियन ते करतो त्यामध्ये घातला तर बघा कलर किती चेंज झाला, डार्क ब्राऊन कलर झाला। आपला सॉस रेडी झाला। आता यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत मंचुरियन बॉल्स
तर बघा एकच 10 रुपयाच्या एका पुडीमध्ये तुम्ही 15 ते 20 असे मंचुरियन बनवू शकतात. म्हणजे किती रिजनेबल प्राईजमध्ये आणि कमीत कमी पैशांमध्ये आपले हे छानपैकी चविष्ट अगदी तोंडाला पाणी सुटत असेल तुम्हाला बघूनसुद्धा आणि खायलासुद्धा याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला आणि मला नक्की सांगा. ही कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, पण मी स्वतः वापरलं म्हटलं याची रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावे. तर बघा या पद्धतीने थोडं झाकण ठेवायचं आणि त्यांना 1 ते 2 मिनटं वाफेमध्ये होऊ द्यायचे. तर आपले मंचुरियन बघा तयार आहेत. अतिशय भारी तोंडाला पाणी सुटतं असे हे मंचुरियन आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.